गोकुळ सोबत गोकुल. तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धेत पीटीएम संघाने 5-1 गोलने उत्रेश्वर प्रासादिक वाघाची तालीम संघाचा पराभव करून पुढील फेरीत केला प्रवेश. तोडकर चषक फुटबॉल स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला. फुलेवाडी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटनं या स्पर्धेचं आयोजन केलं. स्पर्धेचं उद्घाटन तोडकर संजीवनी निसर्ग उपचार केंद्राचे स्वागत तोडकर, संजीवनी तोडकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विकी महाडिक, मानसिंग पाटील, प्रकाश राऊत, अमर पाटील, निवास पाटील, रामचंद्र यादव यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचा पहिला सामना पीटीएम विरुद्ध उत्रेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यात झाला. पूर्वार्धात सामन्याच्या 28व्या मिनिटाला पीटीएमच्या निवृत्त पौनोजी याने पहिला गोल करत पीटीएम संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यापाठोपाठ 31व्या मिनिटाला पीटीएमच्या निवृत्ती पौनोजी याने दुसरा गोल करत पीटीएम संघास 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 39व्या मिनिटाला पीटीएमच्या अन्शिद अलीने तिसरा गोल नोंदवून पीटीएम संघाने 3-0 अशी भक्कम आघाडी उभारली. पूर्वार्धात उत्रेश्वरला बरोबरी साधता आली नाही. मध्यंतरापर्यंत पीटीएम संघ 3-0 गोलने आघाडीवर राहिला. उत्तरार्धात यशराज कांबळे, रोहित देसाई, ओंकार पाटील, रोहित पवार, ऋषिकेश मेथे पाटील या पीटीएमच्या खेळाडूंनी वेगवान चढाया केल्या. सामन्याच्या 60व्या मिनिटाला पीटीएमच्या यश देवनेने तर पीटीएमच्याच अन्शिद अलीने 65व्या मिनिटाला गोल करत पीटीएम संघाने 5-0 गोलने आघाडी मिळवली. सामन्याच्या 69व्या मिनिटाला उत्रेश्वर संघाच्या तुषार पुनाळकरने मैदानी गोल करत पीटीएमची गोलची आघाडी 1ने कमी केली. संपूर्ण वेळेत पीटीएमने ही आघाडी कायम ठेवत 5-1 गोलनी उत्रेश्वर प्रासादिक वाघाची तालीम पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळ, दिलबहार तालीम मंडळ या संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.